हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण सल्फोनेशन ऑफ फिनॉल हे रिॲक्शन कंप्लीट केलेली. आज आपण एक नवीन रिॲक्शन स्टार्ट करणार आहोत, रायमर-टायमॅन रिॲक्शन. रिॲक्शन्स ऑफ फिनॉल्समध्ये ही रिॲक्शन फोर्थ रिॲक्शन आहे, रायमर-टायमॅन रिॲक्शन. रायमर-टायमॅन रिॲक्शनमध्ये काय दिलेलं आहे पहा. वेन फिनॉल is treated with chloroform in aqueous sodium hydroxide solution followed by hydrolysis with acid, salicylaldehyde is formed. सॅलिसिलाल्डिहाइड तयार होईल. ठीक आहे, पुन्हा एकदा पहा. फिनॉल रिॲक्ट्स विथ क्लोरोफॉर्म इन ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन फॉलोड बाय हायड्रोलिसिस विथ ॲसिड. ॲसिडसोबत हायड्रोलिसिस झाल्यानंतर काय मिळेल आपल्याला? सॅलिसिलाल्डिहाइड मिळेल. दिस रिॲक्शन इज नोन ॲज, या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? रायमर-टायमॅन रिॲक्शन. बोर्ड एक्झाममध्ये राईट शॉर्ट नोट ऑन रायमर-टायमॅन रिॲक्शन हा क्वेश्चन येऊ शकतो. ठीक आहे, तर आपण आता रिॲक्शन पाहूया ती कशी होते. फिनॉलची रिॲक्शन कोणासोबत होणार आहे? CaCl3 आणि NaOH सोबत. तर हा फिनॉलचा H जो आहे तो निघून जाईल आणि त्याच्याऐवजी काय येईल? Na+ येते. मग हा सोडियम फिनॉक्साईड आयन टाईप तयार होईल आणि हा जो कार्बन आहे हा कार्बन ऑर्थो पोझिशनवर अटॅक करेल. CHCl2 इथे एक क्लोरीन बाहेर पडेल, हा एक क्लोरीन बाहेर पडेल आणि काय मिळेल आपल्याला? CHCl2. हा आहे इंटरमिडिएट. हा ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये का लिहिलेला आहे? तो अनस्टेबल आहे म्हणून. हा इंटरमिडिएट काय असतो? अनस्टेबल. आता याची रिॲक्शन पुढे कशासोबत होईल? NaOH सोबत. NaOHचा जो O आहे ऑक्सिजन तो कुठे अटॅच होईल? कार्बनवर आणि हे दोन क्लोरीन बाहेर पडतील. आपल्याला काय मिळेल? त्या ठिकाणी ऑर्थो पोझिशनवर CHO ग्रुप मिळेल. ठीक आहे, आता हा जो इंटरमिडिएट आहे त्याची हायड्रोलिसिस झाली. इथे हायड्रोलिसिस रिॲक्शन होईल. हायड्रोलिसिस इन प्रेझेन्स ऑफ HCl. मग हा Na+ बाहेर पडेल आणि हा H कुठे येईल? ऑक्सिजनवर. आपल्याला काय मिळेल? सॅलिसिलाल्डिहाइड. आता याचं आपण डिटेलमध्ये मेकॅनिझम पाहूया. फर्स्ट, ॲक्वियस NaOH जो घेतलेला आहे तो ॲक्वियस NaOH काय होईल? डिसोशिएट होईल आणि आपल्याला काय मिळेल? Na++ OH-. आता क्लोरोफॉर्म जो आहे तो क्लोरोफॉर्म असा मी इथे दाखवतो, CCl3 आणि इथे हायड्रोजन. आता ही कार्बन आणि हायड्रोजनमधली इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ती कार्बनवर शिफ्ट होईल आणि OH- सोबत कोण निघून जाईल? हा हायड्रोजन. म्हणजे इथे ॲरोवर मी लिहितो -H2O. मग त्यापासून आपल्याला काय मिळेल? पहा, CCl3 आणि कार्बनवर एक इलेक्ट्रॉन पेअर आल्यामुळे कोणता चार्ज येईल? निगेटिव्ह चार्ज. आता नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल की कोणताही एक क्लोरीन एक इलेक्ट्रॉन पेअर घेऊन जाईल आणि आपल्याला यापासून पुढे काय मिळेल? CCl2 आणि एक इलेक्ट्रॉन पेअर राहील. इथे मी लिहितो -Cl-, म्हणजे Cl- निघून जातो आहे. हा आहे डायक्लोरो कार्बिन. मेकॅनिझम जे आहे ते आपल्याला स्टेट बोर्डला विचारलं जाणार नाही. मेकॅनिझम जे आहे ते कशासाठी इम्पॉर्टंट आहे? JEE, नीट अँड CET. मग हा क्वेश्चन खूपच इम्पॉर्टंट आहे की इंटरमिडिएट काय आहे किंवा रिएजंट कोणता तयार होतो, तर काय लिहायचं? डायक्लोरोकार्बिन. आता पुढे पहा. फिनॉल जो आहे बेन्झिनिंगवर OH ग्रुप O-H प्लस NaOH. आपल्याला रिॲक्शन माहीत आहे कशी होईल. हा H जो आहे तो OH सोबत जाईल, Na जो आहे तो O सोबत जाईल. आपल्याला काय मिळेल? बेन्झीन रिंगवर ONA सोडियम फिनॉक्साईड. इथे मी लिहितो O- Na+. सोडियम फिनॉक्साईड पुढे डिसोशिएट होईल आणि आपल्याला काय मिळेल? इथे बेन्झीन रिंगवर काय येईल? बेन्झीन रिंगवर येईल O-. ऑक्सिजनवर किती इलेक्ट्रॉन असतात? निगेटिव्ह चार्ज असताना 3 लोन पेअर प्लस Na+. आता हा जो फिनॉक्साईड आयन तयार होतो आहे आणि वर डायक्लोरोकार्बिन तयार होतो आहे त्यांच्यामध्ये रिॲक्शन होईल. पहा,
ऑक्सिजनवर इथे इलेक्ट्रॉन पेअर आहेत 3, मग ही इलेक्ट्रॉन पेअर आतमध्ये शिफ्ट होईल. मग हा जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड कुठे शिफ्ट होईल? ऑर्थो पोझिशनवर. कार्बनवर एक इलेक्ट्रॉन पेअर आहे लोन पेअर आणि 2 बॉन्ड पेअर आहेत क्लोरीनसोबतच्या. मग कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6, म्हणजे ऑक्टेट इनकम्प्लीट. मग हा जो कार्बन आहे तो कुठे अटॅक करेल? ऑर्थो पोझिशनवर. मग आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल पुढे? ते स्ट्रक्चर पहा. ही बेन्झीन रिंग, इथे डबल बॉन्ड O, ऑक्सिजनवर आता 2च इलेक्ट्रॉन पेअर राहिले. इथे रिंगचा हायड्रोजन आहे आणि इथे काय Cl आणि क्लोरीनवर कार्बनवर एक इलेक्ट्रॉन पेअर आणि इथे जो डबल बॉन्ड आहे तो ॲज इट इज. ठीक आहे. आता पुढे काय होईल पहा. ही कार्बन आणि हायड्रोजनमधली इलेक्ट्रॉन पेअर आहे ती आतमध्ये जाईल आणि हा ऑक्सिजन आणि कार्बनमध्ये जो डबल बॉन्ड आहे ऑक्सिजनकडे जाईल, म्हणजे इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर जाईल आणि हा हायड्रोजन जो आहे तो कार्बनवरच्या इलेक्ट्रॉन पेअरकडे जाईल. टोटल 3 रिॲक्शन्स आहेत. पुन्हा एकदा पहा. ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे कार्बन आणि हायड्रोजनमधली ती इलेक्ट्रॉन पेअर कुठे येईल? इथे डबल बॉन्ड फॉर्म करण्यासाठी. मग या कार्बनवर 5 बॉन्ड होतील. कार्बन इज टेट्राव्हॅलेंट. मग ही इलेक्ट्रॉन पेअर कुठे जाईल? ऑक्सिजनवर. आता हा H+ जो आहे तो कुठे जाईल? कार्बनवर. आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल? ही बेन्झीन रिंग, इथे ऑक्सिजन, इथे ऑक्सिजनवर आता निगेटिव्ह चार्ज परत आला. इथे आता कार्बन आहे, इथे हायड्रोजन असेल, इथे क्लोरीन आणि इथे क्लोरीन आणि हे डबल बॉन्ड. आता याची रिॲक्शन पुढे कोणासोबत होईल? NaOH सोबत. मग इथे Na+ असतो आणि OH-. मग हा जो क्लोरीन आहे कार्बनवर असलेला क्लोरीन ही इलेक्ट्रॉन पेअर घेऊन कुठे येईल? Na सोबत. आपल्याला -NaCl मिळेल आणि हा जो OH आहे तो OH कुठे अटॅक करेल? कार्बनवर. आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल? स्ट्रक्चर असं दिसेल पहा. बेन्झीन रिंग, इथे O-, इथे येईल कार्बन. कार्बनवर मी इथे ऑक्सिजन लिहितो आणि हायड्रोजन लिहितो. इथे येईल क्लोरीन, इथे डबल बॉन्ड ॲज इट इज, हे डबल बॉन्ड ॲज इट इज, हा डबल बॉन्ड इथे आणि इथे येईल हायड्रोजन. इथे मी हा OH जो आहे तो OH कुठे दाखवलेला आहे? वर दाखवलेला आहे. आता याची पुढे हायड्रोलिसिस होईल. हायड्रोलिसिसमध्ये आपण H3O+ डायल्यूट HCl यूज करतो. आता लक्ष द्या, खूपच इम्पॉर्टंट स्टेप आहे. ऑक्सिजन आणि हायड्रोजनमधली इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होईल? कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये. आता हा H+ जो तयार होईल तो H+ कुठे जाईल? ऑक्सिजनवर. हा जो कार्बन आणि क्लोरीनमधला बॉन्ड आहे तो कुठे शिफ्ट होईल? क्लोरीनवर. म्हणजेच आता फायनली आपल्याला स्ट्रक्चर काय मिळेल? फायनली स्ट्रक्चर मिळेल बेन्झीन रिंग. इथे बेन्झीन रिंग असेल, इथे डबल बॉन्ड डबल बॉन्ड डबल बॉन्ड, इथे येईल OH आणि इथे येईल C डबल बॉन्ड OH. यालाच आपण म्हणतो सॅलिसिलाल्डिहाइड. रायमर-टायमन रिॲक्शनचं मेकॅनिझम पुन्हा एकदा रिवाईज करूया. हे मेकॅनिझम जे आहे ते खूपच महत्त्वाचं आहे. कशासाठी? JEE, NEET आणि CETसाठी याच्या मेकॅनिझम रिलेटेड क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर आपण मेकॅनिझम पुन्हा एकदा पाहूया. मेकॅनिझममध्ये आपण सुरुवात केलेली NaOH पासून. NaOHचं काय होईल? Na++ OH-. हा आहे क्लोरोफॉर्म CaCl3. ही कार्बन आणि हायड्रोजनमधली इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट झाली? कार्बनवर. मग H+ कुठे येईल? OH- सोबत. -H2 ॲरोवर लिहिलेलं आहे. आपल्याला काय मिळेल? CCl3-, म्हणजेच कार्बनवर काय असेल? इलेक्ट्रॉन पेअर असेल. आता कार्बन आणि क्लोरीनमधली इलेक्ट्रॉन पेअर कुठे शिफ्ट होईल? क्लोरीनवर. इथे Cl- निघून जाईल. आपल्याला काय मिळेल? CCl2 आणि इलेक्ट्रॉन पेअर कोणावर येईल? कार्बनवर. इथे कार्बनचा ऑक्टेट इनकम्प्लीट आहे. एक लोन पेअर म्हणजे 2 इलेक्ट्रॉन आणि 2 बॉन्ड पेअर म्हणजे 4 इलेक्ट्रॉन. 2 आणि 4 किती झाले? 6. ऑक्टेट इनकम्प्लीट. हा डायक्लोरोकार्बन तयार होईल. आता नेक्स्ट आपण पाहिलेलं फेनॉल. फेनॉल प्लस NaOH. हा जो H आहे तो कोणासोबत जाईल? OH- सोबत. आणि हा Na+ जो आहे तो कोणासोबत येईल? O सोबत. आपल्याला काय मिळेल? सोडियम फिनॉक्साईड.
आता सोडियम फिनॉक्साईड डिसोशिएट होईल Na प्लस प्लस बेन्झेनिंगवर O मायनस म्हणजे फिनॉक्साईड आयन तयार होईल. आता फर्स्टमध्ये काय तयार झालेलं डायक्लोरोकार्बिन. तो हा डायक्लोरोकार्बिन आणि हा फिनॉक्साईड. आता या दोघांमध्ये रिॲक्शन होईल. इथे दाखवलेली आहे फिनॉक्साईड आणि डायक्लोरोकार्बिन. फिनॉक्साईड आणि डायक्लोरोकार्बिनमध्ये रिॲक्शन कशी होईल? ऑक्सिजनवर फिनॉक्साईडच्या ऑक्सिजनवर जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये शिफ्ट होईल. आणि इथे हा जो पाय बॉन्ड आहे तो पाय बॉन्ड कुठे जाईल? ऑर्थो पोझिशनवर. आपल्याला अगोदरच माहीत आहे की कार्बनवर 6 इलेक्ट्रॉन असतात डायक्लोरोकार्बिनच्या. मग त्या कार्बनला इलेक्ट्रॉनची गरज आहे. मग तो कुठे जाईल? ऑर्थो पोझिशनवर. मग आपल्याला हे स्ट्रक्चर मिळेल. ऑर्थो पोझिशनवर हायड्रोजन आहे आणि इथे CCl2 येईल. आता या कार्बनवर इलेक्ट्रॉन पेअर आहेच. ऑक्सिजनने इलेक्ट्रॉन पेअर सुरुवातीला दिलेली इथे. ती इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनकडे परत जाईल आणि ही कार्बन आणि हायड्रोजनमध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर होती ती इथे डबल बॉन्ड फॉर्म करण्यासाठी येईल. मग हा H+ कुठे जाईल? तर H+ला इथे कार्बनवर इलेक्ट्रॉन पेअर आहे, त्याच्यासोबत तो कंबाईन होईल आणि आपल्याला काय मिळेल? CHCl2. आणि ही इलेक्ट्रॉन पेअर ऑक्सिजनवर गेल्यामुळे काय मिळेल? हा ऑक्साईड आयन. पुढे आता इथे कार्बन आणि क्लोरीनमध्ये जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती इलेक्ट्रॉन पेअर कुठे जाईल? Clवर. आणि हा Cl मायनस NaOHच्या Na+ सोबत कंबाईन होऊन काय देईल? NaCl. हा NaCl निघून जाईल. मग NaOHचा जो OH मायनस आहे तो OH मायनस कुठे अटॅक करेल? कार्बनवर. आपल्याला हे स्ट्रक्चर मिळेल. इथे बेन्झेनिंगवर O मायनस आहे आणि कार्बनवर आता CHCl आणि OH पण आहे. क्लोरीन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळे कार्बन आणि क्लोरीनमधली इलेक्ट्रॉन पेअर कुठे जाईल? क्लोरीनवर. O आणि H मधली इलेक्ट्रॉन पेअर कुठे येईल? कार्बन आणि ऑक्सिजनमध्ये. म्हणजे इथे C डबल बॉन्ड OH तयार होईल. C डबल बॉन्ड OH तयार होईल. हा H+ जो आहे तो कुठे जाईल? O मायनस सोबत. म्हणजेच हायड्रोलिसिस झाल्यानंतर आपल्याला फायनल प्रोडक्ट काय मिळेल? सॅलिसिलॅल्डिहाइड. लक्षात ठेवा, सॅलिसिलॅल्डिहाइडमध्ये ऑर्थो 1,2 कार्बनवर एकमेकांच्या 1,2 कार्बनवर काय आहेत? OH ग्रुप आणि CHO. इथे आपलं हे मेकॅनिझम जे आहे रायमर डायमंड रिॲक्शनचं ते कंप्लीट झालेलं आहे. जर मेकॅनिझम अजूनही क्लिअर होत नसेल तर हा व्हिडिओ अजून 1-2 वेळा पहा. मेकॅनिझम तुम्हाला कळेल. आणि एक वेळ तरी लिहूनच काढा, मग ते अजून कळेल. एक शेवटचा पॉईंट काय दिलेला आहे पहा. इफ कार्बन टेट्राक्लोराइड म्हणजे काय? CCl4 इज यूज्ड इन प्लेस ऑफ क्लोरोफॉर्म CHCl3च्या ऐवजी जर CCl4 यूज केला तर सॅलिसिलॅल्डिहाइड मिळण्याच्या ऐवजी आपल्याला काय मिळेल? सॅलिसिलिक ॲसिड मिळेल.